हॅलो. हा कोण? आता तू झगड्याली ओळखत नाही काय? हा, कोण म्हणून राहिली? कोण आहे तुम्ही आणि फोनवर काय बोलून राहिले असे तुम्ही? हा कोण आहे? सांगा आता. नाही का आपत आता? अहो मी आहे ना व शिवलाल आहे ना, शिवलाल बोलून राहिलो ना. अहो तुम्ही आहे काय? मग आता पहिलेच सांगायला पाहिजेत ना की मी शिवलाल बोलून राहिलो. मग मी काय एवढं पुढचं बोलतो? तुम्ही बी निरा आडी आडीने घेता बापा. अहो मग बयार तुला समजत नाही काय? फोन कोणाचा काय नंबर शेव नाही काय? हा, अशी काही बयाड्यासारखी करतो तू? मी काय करू बाबा यासारखी? मी नंबर नाही पाहिला. हो हो, नंबर नाही पाहायला. गंमत ढोंग करतो तू पण. हा, काही आहेच बा तू तर पण. हा, काय फोन नाही काय नाही काय नाही. हा, काय भुलली काय शिवलाल तू? मी काय भुलू बापा तुम्हाला? पण कसे आता मला कामं असतात जराशे, म्हणून कसं कामाच्या नाही होत नाही निघणं, फोन करणं होत नाही म्हणून आहे. बाप्पा कोणते काम असतात बापा तुले? हा, घरीच तर असतं. काय काम असतात म्हणतं, काय बी सांगतो बापा तू तर. हो हो, मला जशी कामच नसतात. तुमच्यासारखी रिकामीच असतो जशी काही मी. बाहेरला कामं असतात, माणसाला काही नसते. हा हा, मोठी गेली कामं असतात तिले. मग जमते का आज येऊ काय? हा काही नाही जमत आज. काही येऊ नका आज आता. अहो अशी करतं काय हो तू? हा, अशी करतं काय? मन झालं ना आज येऊ दे ना, येतो ना. 10 मिनिटाचं काम आहे. नाही ना बापा, काही येऊ नका. लय 10 मिनिटाचं काम असेल, पण लय दाखी विचार करायला लागते बापा त्या गोष्टीले. आज नका येऊ. अहो अशी करतं काय हो तू? आज लय झालं माय मन. येऊ दे ना. हा, नाही नको म्हणत जाऊ. येऊ देत जाय ना. आठवण येऊन राहिली ना तुझी आज मला. तर तुम्ही तर खरंच ना चटकलेच बनेरा. मी फोनवर बोलतो तर येऊ का येऊ का येऊ का? एवढी एवढी घाई असते का कुठे? एवढं नांदा लावून असते? आता याच्या चटक्याचं काय? हं, काय याच बा तू? काय बा तुला आठवण येत नाही का बा? येत नाही तुला आठवण? तर मी काय सांगू बापा, आठवण तर लय येते. पण कसं आता मला जरा निघताना येत ना घराच्या बाहेर. आता पोरगी झाली माई मोठी, आणि मी घराच्या बाहेर निघलीत कसं माझी पोरगी बी लक्ष देते ना जरा. माय कुठे चालली, काय करते, असं आहे ना. विचार करायला लागते आता. काय जेवढा विचार करायला लागते. टाकणं तिथं झुमकून आणू का एखादा पोरगा? मग आपलंच राज्य. सांग भाऊ का तिच्यासाठी संबंध देऊ का तिथं जमून? बापा काही बोलता काय? लहान आहे माझी पोरगी अजून. का जमकून द्यायचं पाहून राहिले का तिचं? काही नका बोलत जाऊ बापा. का आपल्यासाठी का तिचं का लवकर लग्न करता काय? आता काय 18 झाली नाही ती, लोक ठेवतं तिले. आपलं मेळ होकून राहिला ना. ते घरीच असते एकतं. काय बा कसं मला एकतं येते आठवून जास्त. तूही त्याच्यात नाटकं करतो. अगदी तिचं लग्नच करून टाकू आपण, मग आपल्याला रान मोकळं. तिचा विषय नका घेऊ बरं. तिचं मी पाहतो कधी काय कधी लग्न करायला लागते तर. तुम्ही नका विचार करू तिचा. असंच आहे मग. हा, मग मी पाहिजे नाही तर कोण पाहिजे तर? काही आहेस बा तुझं. कशी आहेस तू? पाहू ना करतो मी विचार जरासा. हा कर विचार कर. हा, पाहू मग काय आहे तर. हा, ठेवतो मग फोन. असे बोलून राहिला हा माणूस एवढा गुलगुल. काय कोण आहे? कोणाशी लावलं एवढं बोलणं फोनवर? हा, ठेवतो फोन. ठीक आहे. मंदातच कनेक्शन तोडते. बायको म्हणा हात झाला बा. हे तर मला काही सुख देत नाही, पण दुसरी देते तर तिच्यात हे करते. प्रेमानं एक दिवस बोलणार नाही माझ्यासोबत. हे कोण नाही ना, कोण असणार आहे ते माई मामबहीणची आत्या बहीण होती. ते तिचा फोन आलता. पोरगा पा म्हणे. आता उन्हाळ्याने लागला का? माहित आहे मला कोणत्या मामबहीणची आत्या बहीण आहे. तिचे फोन उचलत नका जवळ सांगून राहिली मी आता. पाहूनच राहिली. रोजच फोन येऊन राहिले तिचे. काय आहे तिले? कशी आहे बाबा तू? काय तुला काही समजते की नाही? अरे सोयराला फोन करेन की नाही? आता एक तर रानवून बाई आहे ती. तिला कोण आहे दुसरं सांग ना. आता कसं आपण, आता मी कसा चांडमॅन माणूस संबंध सोयरे पाहत असतो. तर फोन करते मला कोणी बी. आता तू तर काही आहेस बा. ते कशी असो, पण कसं तिचा फोन नाही आला पाहिजे आता. मला एवढं पाहिजे. आणि तिच्यासोबत अजिबात बोलायचं नाही सांगून राहिली मी. नाही ना मी काय बोलू. पण आता असं तिच्या पोरीत लग्न कर नाही म्हणून फोन करते ते मुले. काय कशी आहेस हो तू? अंगार वचको धावूनच येतं बापा. म्हणून तर मी तुला सोडून राहिलो. दुसरे कोण राहिलो तिच्यासाठी. हे कोण आहे झालं. ते मला सांगूच नका तुम्ही काही. तुम्ही माझ्या काम ऐकत जा बरं. जे काम सांगतो ते करत जा तुम्ही. ते देता सोडून फोन करायचे फोन उचलत बसता. घेऊन देणं आहे का आपल्याला? हो बरोबर बरोबर सांगितलं तू ना. बस आता नाही फोन करणार. जाय होय कर भाकर गी कर जाय होय काम कर.
चला चला करतो मी बी काम. चला तुम्ही उठा, चला अंदर चला. हा हा चाल चाल. पदराला ठेवणं मुलं बांधून त्या मागच राहतो. हा चाल बाबा चाल. तर या माणसाला शिल्लक बोल्यात सांगा. शिल्लक बोल्यात एक नंबर आहे माणूस, पटाईत आहे. बस हिच्या मागं फिरा. सुख एका गोष्टीचं नाही, कोण्याच गोष्टीचं सुख नाही म्हणलं. हा मग सॅटिस्फॅक्शनच होत नाही ना कोण्याच गोष्टीचं नाही. नुसतं कणकण घोड्यासारखी कुदत राहायचं नाही. काय हे फेक या टप्पर चाललो दुपारी मी तिकडे यश करायला. येता का मग तुम्ही? तू म्हणशील तर येतो बा मग. ते मी काय सांगू बा, आता तुम्हाला काही आणि वाटत का? मी तर लय म्हणतो या. बरं मग एवढं म्हणून राहिली तर येतो मग मी. पण कसं जमलं पाहिजे बरं बा. नाही तर मग कसं मागच्यासारखं करशील. मी आता खरी लवकर ते पाहू मग पुढचं पुढे. तू अशीच म्हणतो मग आलो की काही होत नाही काही नाही. पुरीले जरासं बाहेर पाठवत जाय तू. जमलं पाहिजे ना आपलं. काय बा तुला काही समजतच नाही. तुम्ही नवायचंच बोलता बा. आता तिले कुठे पाठवू मी सांगा बा तुम्ही. आता ती सांगा लागते का तुले कुठे पाठवायचं? मैत्रिणींच्या घरी पाठवून द्यायचं तिले. आपलं काम झालं की बोलवून घ्यायचं डबल. तुला तेही सांगा लागते बा का तेही समजत नाही तुले. आता का जबरदस्ती पाठवू बापा मी तिले? ते जात नाही ना. मी तर लय म्हणतो ते, पण ते निघतच नाही घराच्या बाहेर. हा तूच म्हणत नसशील. तुलेच माझी आठवण येत नाही ना. तुलेच वाटते काही झालं नाही पाहिजे. आला पाहिजे, बडबड केलं पाहिजे, गेला पाहिजे. गप्पा गोष्टी पुरतं बोलवतो बा तू मले. दुसरं तर काही हे नाही. म्हणत नाही मी, म्हणतो नाही तर काय तर बापा. तर मामातला ऐकायला पाहिजेत ना. येतो मग मी अर्ध्या एक घंट्यात येतो. तिला पाठवून देतो कुठे. आपलं जमलं पाहिजे आज. फोन ठेवा लवकर. पोरगी आली पोरगी. बरं आलोच मग मी आलोच. का बाई कोणाचा आहे फोन? कोणाचा असेल? शिवलाल बापूचा फोन आहे. काय बाई तू त्या शिवलाल बापू सोबत बोलत राहायचं? मला नाही पटत ते बापू. तू बोलत नको जात जाऊ बा त्याच्यासोबत. ते काही धडे नाही बाई. फोन आला की बोला लागते. असं फोन उचलला नाही तर मग कसं लोकांना राग येतात. तसं नसते बाई. तू काही विचार करू नको. मला की नाही ते शिवलाल बापू धडे नाही दिसत. ते फोन काऊन लावत असतात तुले? नेहमीच फोन लावतात. काही गरज आहे का फोन लावायची? आणि तू उचलतस. आता आपली गुंडी फसेल आहे ना. आता तुला लग्न करायला लागते ना. तर मग कसं आता फोन उचलाच लागते. शिवलाल बापू शिवाय कोण आहे करणार? आता तोच माणूस पुढे होते. लग्न नाही झालं चालते, पण ते शिवलाल बापूच्या हाती नको देऊ. तू धुरा देऊ बा. मला लग्नाची काही घेण देण नाही मला. तू काही त्याच्यासोबत बोलत नको जात जाऊ. तसं नसते ना. तुला काही समजत नाही. तू काही डोकं खाऊ नको बरं. यात लक्ष नको देत जाऊ. तू तुझे काम करत जाय. मलाच म्हणत जाय तू बी. तुझे काम कर. आणि तू तुझे काम कर. जाय तिकडे मग. मला नको सांगू आता. जाय बस झालं बरं. आता बोल ना. जा लवकर. कर अभ्यास गिभ्यास. काय करायचं आहे तर तेच आहे आता. नाही तर काय आहे तर उठले सुटले की शिवलाल बापू. उठले सुटले की शिवलाल बापू. काय आहे शिवलाल बापूत काय सांगा. मेरा फोन उचलत राहते मी माहिती आहे. पोरगीला डोकं खात राहते बापा. कोणाचाही फोन आहे. कोणाचा आहे बाई फोन आणि कोणाचा आहे फोन. भलतं चित देते बापा. हॅलो बोल ना. बोल. ऐकलं ना? ऐकलं काय म्हणते बाई पोरगी तर. म्हणून कसं मला जरासं पाहा लागते ना. हो ऐकलं मी सारं. तू काही टेन्शन न घेऊ. मला येऊ दे तडसा. मी करतो पद्धतशीर. तू टेन्शन न घेऊ. काय बापा येतो म्हणतात पद्धतशीर करतो म्हणता. आमचा उद्या बापा ते येईन पोरगी अजून पाहिजे. मला फोनवरच बोलून राहिली म्हणून माई ठेवा फोन आता. हो ठेव तू फोन. पण कसं तयारी करून ठेवजो बरं. आली की झुंबल नाही पाहिजे. त्या पुरीला कसं बाहेर काढायला लागते ते मी पाहिजे. पण कसं तयारी करून ठेवजो तू. सांगून राहिलो मी. मी थांबणार नाही जास्त. मग बरं आल्यावर पाहू. तुम्ही राहतच बोलून घेता ते बी पाहू ना. हो चाल मग चाल मग पिल्लू. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चाल मग छान ठेवतो मी फोन. हो ठेवा. अरे शिवलाल कुकडे दौरा. अरे बुडबा आता काय धंदे आता आपल्याला. आता लग्न सराई नाही का पुण्याला लागलं ना. मग आता काय याचा संबंध त्याचा संबंध. पोरगी पाय पोरगा पाय. आता धंदाच काय आपल्याला. हो बा आता काही धंदा नाही बा. आता तेच काम. शिवलाल एखादी मा नातासाठी पाय गड्या पोरगी. अरे बा माझ्या पोरासाठी पाय बा एखादी. बुडेबा तुमच्या नातासाठी पाहतो आणि बुड्याच्या पोरासाठी पाहतो मी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. धंदा त्याचं लग्न झंपूनच टाकू आपण. चला मग येऊ का मग मी. हो गड्या ये गड्या. पण ते एवढं लक्षात ठेवतो बरं संबंधाचं. मा नातात झालं पाहिजे यंदा. आणि तुलेच आता आपला बायोडाटा तुला माहिती आहे द्यायचं कामच नाही. टेन्शन ना घेऊ ना तुम्ही. मी असल्यावर तुम्ही काय काळजी करून राहिले. सारे बायोडाटा आहे माझं. टेन्शन ना घेऊ. नाही शिवला टेन्शन नाही. तू असल्यावर काय टेन्शन रे. चला मग येतो मी. मला टाईम होऊन राहिला. पाहुणे तिकडे बस स्टँड रेल असतील. पोरगी पाहायला जाणार. हो रे बा शिवला ये. आज हा लुच्च्या कोणा संबंध करणं हो. याला कोण ओळखते हो. त्याला कुठे सायाला नुसतं फकाल्या मारते.
अरे गड्याने तुला काहीच माहीत नाही अजून. हा एवढा भावने आहे का तू काय सांगा. हा चालला असेल त्या बाईला भेटेल. सांगतो 2-2 घंटे फोनवर बोलते हा तिच्यासोबत. कोण आहे काय माहीत. हा 2-2 घंटे बोलतो. कोण आहे रे बापा. अरे बापा मलेच काय माहीत कोण आहे तो. मी लय 2-3 खेप पाहायला झाले फोनवर बोलताना. हाव ना असं ना ढमुक टमुक म्हणून असं वाटते की हा भेटायला चालला असेल बा. त्याच्या लोफर आहे साधा संबंधाचा नाव करते ना अशी खेळ करते इकडे. आहेच म्हणा जरा सांगतो तसा पुरा लोफर आहे तो. शिवले आहे ना तो. तरी त्या सोबत्याच गाडीवर बसून नाही गेला तो बबण्या. कुकडे गेला काय माहित लुच्च्या. आता हा बाईले भेटायला चालला. आता बबण्याला काल नेन माझं करायला नेन का घेणं दे ना म्हणून तो एकटा गेला शिवल्या. बाईचं काम आहे ना. नाही तर मग कसं दुसरं काही असतं तर टिप्पणी असतीच मागे बबण्या. अवघड डॅनी बरोबर बोलून राहिला तू. 100% आता भेटायलाच चालला म्हणून तो एकटा चालला. हा बबने नेलाच असता यानं सोबत. आज मेळ आणते म्हणा. म्हणून तो एकटा चालला ना. तो मेळ आणो की काही वर आपल्याला काही घेण देणे बा. जाऊ दे बाबा. त्याचं तो बहीण काय आता शिवल्याचं. हो बा. का रे त्या नाताली तर पोरगी दाखवली नाही ना मागं. काय झालं त्याचं काय खरं आहे बड्या. काही खरं नाही ना बाबा. जाऊ दे तो विषय. तो विषय लय बेकार होईल. सांग ना आता कोणता कसा बेकार होईल तो. अरे बा आता तुला काय सांगू विषय कसा आला होतं. ती बुढी म्हणे या बुड्याबरोबर मी लग्न करतो आणि मा नातीचं या बुड्याच्या नाताबरोबर लग्न लावून देतो. एका घरातच आम्ही 2 जणी पाहिजे म्हणे. मग तुला काय पाहिलं मागं पुढं. घेता की झमकून. आता कसं तुला पाहिजेच ना. अरे बा ती माई व्हायली आली नाही का. कमली वापस आली ना ते सायाची. ती जर गायब झाली असती तर मी केली असती ती बुढी. मग आता करून काही फायदा का 2-2 वागू का. एकीचा असतं खर्च पुरा होऊन नाही राहिला माझ्यानं. त्याच्या ते ₹1 पैदा करून ठेवला मी. त्याचा खर्च वेगळाच आहे अजून. तुला सांगतो माझ्या ₹10 साबणात अंग धुणं होते. महिनाभर चालते मला ते. त्या पोऱ्याला 200 साबण आणायला लागते. 8 दिवसही जात नाही. मला पॉन्डचा डबा ₹10 असते. त्या पोऱ्याले ₹200 पावडर आहे. तुला काय सांगतो म्या कधी बॉडी लोशन लावलं नाही. ते उसं घोपरा महिन्याभराचं त्याला बॉडी लोशन आहे 300चं. काय सांगतो खर्च का गंमत आहे का. ये ना मग दाबून. तुला कसा शौक होता ₹1 पैदा करायचा. ₹1 पैदा केला खर्च तर लागणारच. माणसापेक्षा दुप्पट खर्च लागते. हिजभर शर्ट घ्यायला गेले कपडे घ्यायला जाशील लेकराचे महिन्याभराच्या तरी 200-300 कपडे भेटतात. माणसाला का बनेन 100 पॅन्ट 200 भेटते. आता तर पुरं दाबून गेलंच आहे म्हणा मी. चाल बापा चाल. गोंड्या तिकडे वाट पाहायला असेल बापा लढत असेल. हो जाय बापा जाय लवकर उठ. जाय बाबा पाय पोराला पाय. बापा जातो. आता भारी जाऊन राहिले याले डॅनी आले. आता समजले लेकरू कसं पैदा करायला लागते तर का आदलं तर होय होय खरं मोठा फडफड खरं. आता आलं की नाही. वॉशिंग महागाचा. मस्त सेंटेड हवाच आहे. आज पटलीच पाहिजे. आज सारखंच झालं पाहिजे शिकलेलं. मग काही कामाचं नाही रोज चक्रा मारून. बाहेर आहे ना. आलो ना मी. मला काम आहे हा आताच. आता पोरगी तर गेली नाही घराच्या बाहेर. आता झाला हात. आता काय करा. एवढा टाइम लागून आला घराच्या बाहेर यायला. मी इतक्या दुरून आलो. अडच्या अडी यायला तयार नाही सांगा. शिवला तुला समजत नाही. आता तू आला तर कसं थोडंसं ते नटीन ना जराशी लिपस्टिक लाईन पावडर फेरवून लावली. थोडासा वास आला पाहिजे की नाही. फिदा झाला पाहिजे का तू. ती येऊन नाही राहिली नट्टापट्टा करत असेल ना ते. ये ना बाहेर ये ना. आलो ना मी. ना बाबा आली ना. एवढा कल्ला काय करून राहिले. आली का हे काय आहे तुमचं. हे काय आहे. मी काय म्हटलं होतं तुम्हाला की पोरगी अजून घराच्या बाहेर बी नाही गेली. जरासे गोशी राहायचा आणि तुम्ही टपकली बापा. आता जर पोरीने पाहिलं मला असं तर काय होईल. काय समजीन ते. पोरीचं काय टेन्शन घेतो तू. ते काहीच नाही म्हणत. तिला काय माहित नाही का. सारं समजते तिला बी. आता तू टेन्शन न घेऊ बा. आणि सांग आता ते कॉलेजची पोरगी तिचं काय नशीन काय. तिचंही बॉयफ्रेंड अशीच ना कुठे. तू काय टेन्शन घेऊन राहिली. असं काहीच मी बोलत नको जाऊ तुम्ही. माझ्या पोरीचं तसं काही नाही. माझी पोरगीला चांगली आहे. हो बापा काही म्हणत नाही त्या पोरीले मी. तू पोरगी 1 नंबर सज्जन आहे. पण कसा आसपास लय शिक्षी दिसून राहिली बरं तू. ते होट पुरे लाल जरत. लाली लावली वाटते लिपस्टिक. वासही चांगला इंद्रानं मस्त परफ्यूम वगैरे मारला वाटते तू ना. साडी माळी मस्त घातली तू ना आज लाल जरत. आहे की नाही. मुळा वाटते आज पुरा. तुम्ही तर खरंच ना काही बोलता ना बाबा. काही बोलता. आता मी रोजच तशी राहतो आणि तुम्ही बापा निरा असं हेच करता बाबा. आता खरं सांगा तेही पटत नाही बाजूले.
चांगली सेक्सी दिसून राहिली आज खरंच ना. हं? मन तर असं करून राहिलं की कधी तुले कोट्यात येतो आणि कधी नाही. हां चाल ना मग चाल ना. तुमचं तर बापा काही आहे ना, आले नाही त्याला गे असं करू का तसं करू का, काही जरासं पाहता जात जा आजूबाजूला. पोरगी बी आहे ना बापा घरात माया, असं काही सुतच नाही बा तुम्हाला. कुठे काय बोला लागते, कुठे काय करा लागते, काही काही कराच नाही लागत तुम्हाला. तुम्ही आले की झालं सगळं, आहे की नाही? अहो तसं नाही ना वा. काय बापा कसं तुझ्या. तसं नाही तर मग कसं आहे? कसं आहे मग सांगा ना, सांगा कसं आहे तर. थांब तू थांब, पोरील बोलवतो मी. पिंटे पिंटे. आलं का माय बी हाय आता. हाय मला म्हणजे माझ्या हाता पाहायला काटेच येतात ना. कारण की आला ना संबंध आहे ना कोणता म्हणता, सूत्रधार संबंध जातच नाही. बोला ना काका, काय म्हणता? काही नाही हो बाई, कॉलेजला गेली नाही म्हटलं आज. कॉलेज नाही का आज? नाही आज काही गेले नाही. आज मी तब्येत जरा बरोबर नव्हती म्हणून घरीच राहिले. जायला पाहिजे बाई, आता हेच वय आहे कॉलेज करायचं. मग पुढे काय बापा, घरी गेली तू की नवऱ्याच्या, मग कायचं काय कॉलेज फाले. आता भेटते तर करून घे बापा. हो काका, तेवढं समजते मला बी. ते काही सांगायची गरज नाही म्हणा, समजते मला. तुझी मैत्रीण भेटली होती बा रस्त्यामध्ये येता येता. ते म्हणे पिंटील पाठवून देता म्हणे. घरी बोलावलं बा तिनं. काम आहे म्हणे बा, काय ग्रुप डिस्कशन की काय ते काय म्हणे बा, होमवर्क काहीतरी म्हणे बा. ते मला येत नाही ते. जाय बरोबर पाय बरं काय म्हणे ते मैत्रीण तर. काय चॅप्टर आहे माहिती हा शिवलाल. देते मग पोरीला आता पाठवून तिकडे, आणि देते मला दणका आता. लय चॅप्टर आहे बाबा. नाही पण काका मला तिचा तर काही फोन नाही आला, नाही तर ते मला फोन करते. नशीन केला तिनं फोन. आता मी रस्त्यात भेटल्यावर ते काल फोन करीन तुले. मला भेटली ते तिने सांगितलं म्हणे डायरेक्ट असं आहे म्हणे, जाय म्हणे पाठवून दिले. जाय ना माय बाई, एवढे ते बापू म्हणून राहिले तर जाय अशी नाही नको म्हणून. जातो बाई आई जातो. ही बोटी गेली की मग कसं रस्ता मोकळा होते ना मग. मैदान मोकळं, कुद्याले कुस्ती खेळले, कबड्डी खेळले. शिवलाल जमतात रे बाबा ह्या गोष्टी सगळ्या फकाल्या मारून. लस बनवते पण लस. ये मग बाई ये तू. हो काका जातो. का गेली की नाही पाय. चला मग मित्र, आता उद्या का पण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा.